नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, आजपासून अर्चनाताई आपल्या भेटीला घेऊन येत आहे तोत्तोचान. तोत्तोचान कोण? बालमित्रांनो, तोत्तोचान हे नाव एका चुणचुणीत, हुशार, निष्पाप अशा आपल्या छोट्या मैत्रिणीचे आहे, जी राहत होती जपानमध्ये. तोत्तोचान ज्या शाळेत जात होती त्या शाळेचं नाव तोमोई आणि त्या शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी. ती ज्या कालावधीमध्ये तोमाई शाळेत शिकत होती तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. कालची चिमुरडी तोत्तोचान जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सुको कुर्योनागी या नावाने ओळखली जाते. तोत्तोचान तिच्या शाळेबद्दल खूप काही भरभरून सांगत राहते. युनिसेफच्या सद्भावना दूताला जपानकडून जगाला देण्यासारखं खूप काही आहे. मग ते शिक्षक असोत, पालक असोत की छोटे बालमित्र मैत्रिणी असोत. तोत्तोचान मूळ लेखिका तेत्सुको कुर्योनागी. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. हे लोकप्रिय जपानी पुस्तक विश्वाला संदेश देत आहे. हजारो फुलं फुलू दे, विचारधारांचा संघर्ष होऊ दे, विश्वाला नवजीवन मिळू दे, विश्वाला नवजीवन मिळू दे. बालमित्रांनो, चला तर मग ऐकूयात. स्टेशन. ज्युगाओका स्टेशन आलं आणि त्या दोघी ओईमाची रेल्वेमधून उतरल्या. आईचा हात धरून तोत्तोचान फाटकाकडे निघाली. कधीतरी रेल्वेचा प्रवास करायला मिळणाऱ्या तोत्तोचानला आपलं ते मूल्यवान तिकीट देऊन टाकणं खरं तर जीवावर आलं होतं. मी हे ठेवून घेऊ? तिने तिकीट कलेक्टरला विचारलं. नाही, तिच्या हातातून तिकीट काढून घेत कलेक्टर उत्तरला. त्याच्या तिकिटाच्या खोक्याकडे बोट दाखवत तोत्तोचान म्हणाली, ही सगळी तुमची आहेत का हो? नाही, ती रेल्वे स्टेशनच्या मालकीची आहेत, इतरांची तिकीटं घेताच त्याने सांगितलं. अय्या! त्या खोक्याकडे उत्सुकतेनं पाहताच ती पुढे म्हणाली, मीही मोठेपणी तिकीटं विकणार. तिकीट कलेक्टरनं आता पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. माझ्याही धाकट्या मुलाला स्टेशनवर काम करायचंय, मग तुम्ही दोघंही एकत्रच काम करा हं. तोत्तोचाननं एकदा नीट न्याहाळून त्याच्याकडे बघितलं. तो जरा जाड आणि चष्मेवाला होता, पण चेहऱ्यावरून खूप दयाळू वाटला. हां, कमरेवर हात ठेवून ती म्हणाली, तशी माझी काही हरकत नाही, मी विचार करेन, पण मला आत्ता वेळ नाही, मी की नाही माझ्या नव्या शाळेत चालले आहे. ती आईकडे पळता ओरडली, आई, मी मोठेपणी तिकीटं विकणार. आईला हे नवीन नव्हतं. ती म्हणाली, असं, पण मला वाटलं तुला गुप्तहेर व्हायचं होतं. तोत्तोचान आईचा हात धरून चालू लागली. तिला आठवलं की आदल्या दिवशीपर्यंत तिला ती गुप्तहेर होणार याची खात्री होती, पण खोकभर तिकीटं मिळण्यात किती मज्जा असेल ना. तिला एक झकास कल्पना सुचली. तिनं आईकडं पाहिलं आणि म्हणाली, ए आई, पण मला अशी तिकीटं विकणार नाही का होता येणार, जी खरोखरी गुप्तहेर असेल? आई काहीच बोलली नाही. तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला खरं म्हणजे कसली तरी काळजी लागली होती. तोत्तोचानला जर नव्या शाळेत घेतलं नाही तर. तिनं रस्त्याच्या कडेनं उड्या मारत आणि मनाशीच बडबडत चालणाऱ्या तोत्तोचानकडे बघितलं. आईच्या चिंतेची काही कल्पना नसलेल्या तोत्तोचाननं आईकडे पाहत आनंदानं सांगितलं, आई, मी माझा विचार बदललाय ग. मी ना ते रस्त्यावरून जाणारे जाहिरातवाले बँडवाले असतात ना, त्यांच्यात जाणार. आई किंचित उदासपणे म्हणाली, चल ग लवकर, उशीर होईल. आपण असं मुख्याध्यापकांना ताटकं ठेवणं बरं नाही. आता बडबड बंद, समजलं?
नाकासमोर बघ आणि नीट चल. त्यांच्यासमोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू हळूहळू दिसू लागलं होतं. खिडकीपासची चिमुरडी. आईच्या काळजीला तसंच कारण होतं. तोत्तोचान खरं तर नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि तिला शाळेतून काढूनही टाकलं होतं, फक्त पहिलीत असूनही. मागच्याच आठवड्यातील गोष्ट. आईला तोत्तोचानच्या बाईंनी बोलावलं होतं. आई येताच त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. तुमची मुलगी अख्खा वर्गाचं लक्ष विचलित करते हो. तुम्ही कृपा करून तिला दुसऱ्या शाळेत घाला. त्या सुंदर आणि तरुण शिक्षिकेने एक निश्वास सोडला. माझी सहनशक्ती खरंच संपली आता. आईला धक्काच बसला. तोत्तोचाननं असं सगळ्या वर्गाला त्रास होण्यासारखं केलं तरी काय? गोंधळून जाऊन बाईंच्या पापण्यांची उघडझाप होऊ लागली. आपले छोटे कापलेले केस कपाळावरून मागे सारत बाईंनी पुढे सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे ती तिचं डेस्क 100 वेळा तरी उघडते आणि बंद करते. मी सांगितलं होतं की कोणीही काही काढायचं असल्याशिवाय डेस्क उघडायचं नाही. तेव्हापासून तुमची तोत्तोचान सतत काहीतरी डेस्कमधून काढत किंवा ठेवत असते. एकदा वही तर एकदा पेन्सिल, एकदा पुस्तक नाही तर आणखी काही. आता समजा आम्ही वर्गात मुळाक्षरं लिहित असलो तर ही डेस्क उघडते, वही काढते आणि धाडकन ते बंद करते. मग ती पुन्हा ते उघडते, डोकं खुपसून पेन्सिल काढते, फटकन डेस्क बंद करते आणि एक अक्षर लिहिते. पुन्हा ते चुकलं म्हणून किंवा खराब आलं म्हणून डेस्क उघडते, खोड रबर काढते, अक्षर खोडते आणि पुन्हा खोड रबर ठेवून ते बंद करते. आणि हे सगळं भयानक वेगानं. एक अक्षर लिहून झालं की या सगळ्या वस्तू ती एक 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 करून आत ठेवते. दुसरं अक्षर लिहिण्याच्या वेळी सगळं पुन्हा तसंच. पहिल्यांदा वही, मग पेन्सिल, मग खोड रबर. प्रत्येक वेळी ती ते डेस्क उघडणार आणि बंद करणार. माझं डोकं अक्षरशः चक्रावून जातं आणि परत तिला काही बोलता येत नाही, कारण ती प्रत्येक वेळी ते कारणासाठीच उघडते आणि बंद करते. आता बाईंच्या पापण्यांची अधिकच वेगाने उघडझाप होऊ लागली. जणू त्यांच्या डोळ्यासमोर सगळंच्या सगळं चित्र तरळत होतं. तोत्तोचानच्या डेस्क उघडण्या आणि बंद करण्यामागचं कारण आता आईच्या लक्षात आलं. तिला आठवलं, तोत्तोचान पहिल्या दिवशी शाळेतून घरी आली तेव्हा फारच खुशीत होती. ती म्हणालीही होती, आई, शाळा खूपच मस्त आहे. माझ्या घरच्या डेस्कला बाहेरून उघडण्याचे खण आहेत, पण शाळेतल्यांना की नाही वरून उघडण्याचे कप्पे आहेत. ते डेस्क खोक्यासारखे आहेत माहिती आहे, आणि सगळ्या वस्तू त्याच्या पोटात ठेवता येतात. आईच्या डोळ्यासमोर मजेनं डेस्क उघडणाऱ्या आणि बंद करणाऱ्या तोत्तोचानचं चित्र उभं राहिलं. तिनं ते मुद्दाम खोडसाळपणे केलं असं काही आईला वाटेना. त्यातलं नाविन्य ओसरलं की ती हे आपोआपच बंद करेल अशी आईची खात्री होती. ती फक्त एवढंच म्हणाली, मी तिला सांगेन हो. बाईचा आवाज आता चढला होता. आहो, फक्त एवढंच असतं तर ठीक होतं, त्यांनी पुढं म्हटलं. बाई पुढे वाकल्या. आई शरमून मागे सरकली. बाई म्हणाल्या, पण जेव्हा ती तिच्या डेस्काशी खेळत नसते तेव्हा ती वर्गात उभी असते. उभी असते? कुठे? आईनं आश्चर्यानं विचारलं. खिडकीपाशी, बाईंनी तुटकपणे सांगितलं. पण ती खिडकीपाशी का उभी राहते? आई आता मात्र पुरती गोंधळून गेली होती. रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलवण्यासाठी, बाई जवळजवळ ओरडल्याच होत्या. बाईंच्या एकूण सांगण्याचा सारांश असा होता, जवळजवळ तासभर डेस्कशी खेळून झाल्यावर तोत्तोचान सरळ खिडकीशी जाऊन बाहेर बघत राही. ती जोवर शांत आहे तोवर तिनं तसं करायलाही हरकत नाही, असा विचार बाई करत असतानाच ती अचानकपणे रस्त्यावरच्या झकपक पोशाख केलेल्या बँडवाल्यांना जोराने हाक मारत असे. बाईंच्या दुर्दैवाने त्यांचा वर्ग तळमजल्यावर रस्त्याला लागून होता. रस्ता आणि वर्ग यांच्यामध्ये फारच थोडं अंतर असल्यानं वर्गातून कोणीही रस्त्यावरून जाणाऱ्याशी सहज बोलू शकत असे.
तोत्तोचानची हाक ऐकून बँडवाले अगदी खिडकीशी येऊन उभे राहायचे. तोत्तोचान ही बातमी सगळ्या वर्गाला ओरडून सांगायची. मग अख्खा वर्गच खिडकीशी गोळा व्हायचा आणि गोंगाट सुरू व्हायचा. काहीतरी वाजवा ना, काहीतरी वाजवा ना, तोत्तोचान म्हणायची. आणि मग एरवी शांतपणे जाणारे ते बँडवाले विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पिपाण्या, ढोल आणि झांजा मोठमोठ्याने वाजवायचे. बिचाऱ्या बाई मात्र हे सगळं थांबण्याची वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नसत. शेवटी एकदा ते संगीत संपलं की मगच मुलं आपापल्या जागेवर यायची, फक्त तोत्तोचान सोडून. तू अजून खिडकीत काय करते आहेस, असं बाईंनी विचारल्यावर ती म्हणायची, अहो दुसरा बँड येईल ना, दुसरा बँड आला आणि आपण खिडकीत नसलो तर तसाच निघून जाईल, मग आपण कसं ऐकणार त्यांचं वाजवणं. हे सगळं किती तापदायक होत असेल तुम्हीच विचार करा, बाई कळवळून म्हणाल्या. आईलाही आता त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला लागली होती. एवढ्यात बाईंनी अजून चढ्या आवाजात पुढे सांगायला सुरुवात केली. याहीपेक्षा जास्त म्हणजे ती अजून काय काय करते. आईचा धीर सुटत चालला होता. अजून काय काय, अहो ती अजून काय 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 करते हे जर मला सांगता आलं असतं, मोजता आलं असतं तर मी तिला शाळेतून काढा असं म्हटलंच नसतं. एक क्षणभर बाईंनी स्वतःला सावरलं. आईकडे पाहत त्या म्हणाल्या, कालचीच गोष्ट. तोत्तोचान नेहमीप्रमाणे खिडकीशी उभी होती आणि मी वर्गात धडा शिकवत होते. मला वाटलं ती रोजच्यासारखीच बँडवाल्यांची वाट पाहत असणार. तेवढ्यात तिनं कोणाला तरी हाक मारली. ए, तुम्ही काय करता आहात. माझ्या जागेवरून ती कोणाशी बोलतीये हेच मला दिसेना आणि काय चाललंय ते समजेना. तेवढ्यात तिने पुन्हा हाक मारली. ए, तुम्ही काय करता आहात. ती रस्त्यात कोणाला हाक मारत नव्हती, तर वर पाहून कोणाशी तरी बोलत होती. मला राहावे ना, मी उत्तर ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच ऐकू आलं नाही. आणि तोत्तोचान तर इतक्या वेळात तोच 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 प्रश्न विचारत होती की मला शिकवण्यात अडथळा यायला लागला. शेवटी मी खिडकीशी जाऊन कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खिडकी बाहेर डोकं काढून वर पाहिलं तेव्हा दिसलं की तिथे एक चिमण्यांची जोडी होती आणि त्या 2 चिमण्या वर्गाच्या वळचणीला घरटं बांधत होत्या. ती चिमण्यांशी बोलत होती. हो, आता चिमण्यांशी बोलू नका असं मी म्हणत नाही, कारण मुलांच्या आवडी मला समजतात, पण तरीही तास चालू असताना मध्येच तुम्ही काय करता आहात, तुम्ही काय करता आहात असं चिमण्यांना विचारायचं म्हणजे. आईनं माफी मागण्यासाठी काही बोलण्याआधीच बाई म्हणाल्या, नंतर आमच्या चित्रकलेचा तास होता. मी मुलांना जपानचा झेंडा काढायला सांगितला. इतर सगळ्यांनी तो बरोबर काढला, पण तुमच्या मुलीनं मात्र नौसेनेचा झेंडा काढायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर किरणं रंगवलेली असतात. मी म्हणते तेही एक वेळ ठीक, पण अचानक तिनं त्याच्याभोवती किनार रंगवायला सुरुवात केली. अहो, युवक दलाच्या फलकावर असते ना तशी. तिनं कुठंतरी पाहिली असणार. ती नेमकं काय करते हे मला समजण्यापूर्वीच तिनं पिवळ्या तेली खडूनं किनार काढली होती आणि ती सरळ कागदावरून डेस्कावर गेली होती. तिच्या त्या झेंड्यानं सगळा कागद व्यापला होता, त्यामुळं किनार काढायलाही जागा नव्हतीच. तिनं पिवळा खडू घेतला आणि तिच्या झेंड्याच्या सगळ्या बाजूनी 1760 रेघा मारल्या. त्याही कागदाबाहेर जाणाऱ्या. डेस्कवर भयंकर रेघांचं जाळं झालं होतं. पुष्कळ प्रयत्न करूनही आम्हाला ते नीट खोडता आलं नाही. तरी बरं, त्या रेघा फक्त 3च बाजूल्या होत्या. आईला जरा सुटल्यासारखं झालं. नशीब, फक्त 3च बाजूला. बाई जरा शांतपणे पण ठासून म्हणाल्या, अहो, पण जवळजवळ सगळा ध्वजस्तंभ कागदाबाहेर गेला आहे आणि तो अजूनही डेस्कवर तसाच आहे. बाई उठल्या. मी एकटीच वैतागली असं नाही, शेजारच्या वर्गातल्या बाईंनाही फार फार त्रास झाला आहे. आईला आता काहीतरी करणं भागच होतं, कारण इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनंही ते महत्त्वाचंच होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती, अशी शाळा की जिथे तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतील आणि इतर लोकात मिळून मिसळून राहायला शिकवतील. आत्ता ज्या शाळेत त्या चालल्या होत्या ती आईनं खूप खूप शोधून आणि विचार करून ठरवली होती. शाळेतून काढल्याचं आईनं तोत्तोचानला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची चूक काय झाली हेच समजलं नसतं आणि उगीच तिच्या मनातला गोंधळ वाढला असता.
म्हणून तिनं तोत्तोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. आई फक्त एवढंच म्हणाली, तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी एका खूप छान शाळेबद्दल ऐकलंय. चालेल, पण तोत्तोचान क्षणभर घोटाळली. पण काय? आईला शंका आली. हिला शाळेतून काढल्याबद्दल काही समजलं की काय? पण तोत्तोचान निरागसपणे विचारत होती, ए आई, पण नव्या शाळेत बँडवाले येतील का ग? नवी शाळा. नव्या शाळेच्या फाटकापाशीच तोत्तोचान थांबली. ती पूर्वी ज्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी होती. पण या नव्या शाळेच्या दाराला मात्र 2 छोटेसे खांब होते आणि त्यावर फांद्या आणि पानं उगवली होती. हे दार अजून वाढतंय वाटतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षाही उंच होईल का ग आई? ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. ती त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिला वाऱ्यामुळे एका बाजूला कललेली छोटीशी पाटी दिसली. तोमोई विद्यालय. तोमोई विद्यालय. तोमोई म्हणजे काय ग आई? असं ती विचारणार एवढ्यात तिला जे दिसलं ते पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असंच तिला वाटलं. तिनं झुडपांचं कुंपण जरा बाजूला करून नीट पाहिलं, पण तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आई, त्या मैदानात तिकडे आगगाडी आहे का ग खरोखरची? त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोत्तोचानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात आल्यासारखं वाटत होतं अगदी. वर्गाच्या खिडक्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होत्या आणि त्याहून जास्त झुडपांमधून त्यांच्याकडे पाहणाऱ्या गुलाबी गालांच्या एका चिमणीचे डोळे एका वेगळ्याच आनंदानं लकाकत होते, चमकत होते. बालमित्रांनो, तोत्तोचान. लेखिका तेत्सुको कुर्यानागी. मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी. वाचक स्वर अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, अर्थात तुमची अर्चनाताई. वाचन केलं आहे तुमच्या अर्चनाताईने. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत या पुढच्या गोष्टी ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्यायची आहे. शुभरात्री.